नमस्कार शेतकरी मित्रांनो, अण्णा बडे भूजल सर्वेक्षण महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत। तर आपण आलेलो आहोत बीड जिल्हा अंबेजोगाई तालुका आणि अंबेजोगाई तालुक्यामध्ये जवळपास घराचं काम कंप्लीट झालेलं आहे आणि ह्या ठिकाणी बोरवेलचा पॉईंट शोधायचा आहे। जवळपास आपल्याली एरिया कमी आहे। जवळपास एरिया म्हणल्याच्या नंतर ही जी बोळ आहे ह्या बोळामध्ये एक आणि हे JCB जी चालू आहे साफसफाई ह्या ठिकाणी एक, ह्या एरियामध्ये आपल्याला बोरचा पॉईंट शोधायचा आहे। तर चला तर मग पाणी बघायला सुरुवात करू। पण जागा एकदम छोटीशी आहे आणि छोट्या जागेमध्ये आता बघू आता कुठल्या भागात पॉईंट निघतंय ते मातीचे थोडेसे ढीग आहेत आणि हलवल्याच्या नंतर आपल्याला पॉईंट चेक करायला सुरुवात होईल। आपल्याला यूज करायचे आहे जर्मन टेक्नॉलॉजी GR PQWT नारळ पंचधातूचे रॉड, एक 4 ते 5 मीटरनं आपल्याला बोरचा पॉईंट शोधायचा आहे। एकदम अडचणीत जागा आहे आणि छोटीशी जागा आहे, बघू शकता हे छोटीशी जागा आहे। आणि परत पुन्हा इकडे साईडला एक जागा आहे थोडीशी, परत त्या साईडला एक थोडीशी जागा आहे, जेणेकरून त्या साईडला एक थोडीशी जागा आहे आणि इकडे जे ढिग असल्यामुळे थोडी JCB बोलवून साफसफाई करायला चालू आहे बरोबर ह्या ठिकाणी। चला तर मग पाणी बघायला सुरुवात करू। ओके, तर शेतकरी मित्रांनो, जवळपास आपण ह्या छोट्याशा जागेमध्ये आपण पूर्ण क्षेत्र चेक केलं आणि ह्या ठिकाणी बोरवेलचा पॉईंट निघालेला आहे बरोबर ह्या जागेवर। ह्या ठिकाणी इथं जवळपास 3 ते 4 लाईनचं क्रॉसिंग आहे ह्या ठिकाणी, 3 ते 4 आणि पहिलं पाणी 50 ते 60 फुटाला चालू होईल, कदाचित 20 ते 30 फुटाला पाणी लागू शकतंय, पण पावसाळी दिवस आहेत जास्त पाणी वर लागू शकतंय। 4 लाईनचं क्रॉसिंग आहे, 3 ते 4, कमीत कमी 350-400 फूट बोर जाईल आणि कमीत कमी 2 इंच पाणी इथं लागल, लक लागली तर 2, 2.5, 3 इंचापर्यंत पाणी इथं लागू शकतं। पण इथं ह्या ठिकाणी बोल्डरचं पण प्रमाण जास्त आहे, बोल्डर तेवढंच आणि पाणी पण तेवढंच। बघू ते 1-2 दिवसात गाडी लागन, रिझल्ट येईल, आपण शेअर करू बरोबर ह्या जागेवर। ओके ओके, शेतकरी मित्रांनो, जवळपास हा बोरवेल दिलेला आहे आणि ह्या ठिकाणी जवळपास आपण सांगितल्याप्रमाणे बोल्डरचं प्रमाण तेवढं सांगितलं होतं आणि पाण्याचं पण प्रमाण तेवढं सांगितलं होतं। तर बरोबर त्या लाईनमध्ये बोल्डरचं पण प्रमाण निघालेलं आहे आणि पाण्याचं प्रमाण पण निघालेलं आहे। बोल्डर जास्त निघालेलं आहे, जेणेकरून प्रॉपर लाईनवर असेल तरच बोल्डर निघू शकतंय, अन्यथा बोल्डर निघू शकत नाही। मग चिखल पातळ असं थोडंसं ओलं चिखल अशा टाईपमध्ये येऊ शकतं। पण प्रॉपर बोल्डर जर निघायचा असेल तर प्रॉपर लाईनवरच बोर पाहिजे, तरच पाणी येऊ शकतं, अन्यथा नाही।